हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज होता सोमवार, तर म्हटलं चला पूजा करून घेऊ आणि मस्त देवपूजा वगैरे केली मी मस्त. आणि आज आम्ही मंदिरात पण गेलो होतो. नक्की पुढचं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कशी वाटते ही पूजा सांगा मला नक्की. त्यानंतर हे बघा मस्त माऊ आणि मी मस्त बाहेर आलो. तर थोडं थोडं पाऊस चालू होता, हवा सुटली होती आणि मस्त म्हटलं चला आज मंदिरात जायचं प्लॅन होतं. सकाळीच जायचं होतं, बट जमलं नाही सकाळी. आणि मस्त चालू होतं माऊचं रडणं रडणं. तिला थोडंसं बाहेर दाखवलं. त्यानंतर साबुदाणा करायचा होता. म्हटलं चला शेंगदाणे वगैरे भाजून घेऊया पहिले. म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया. आमची इथं अशीच अशीच बनते खिचडी. आणि मग नंतर काय बटाटे वगैरे कापायला घेतले मी. आणि तुम्ही म्हणसानी इतकी फास्ट का कापती, रोबोट वगैरे तर नाही ना? तर तसं काही नाही आहे, मी व्हिडिओ फास्ट केला आहे फक्त. ते रोबोटसारखंच पळत आहे ना त्यामुळे. त्यानंतर मी मस्त कढईमध्ये तेल वगैरे टाकलं. बघू शकता तुम्ही पुढे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. त्यानंतर मस्त असे बटाटे वगैरे टाकून घेतले त्याच्यात. बटाटे ना मी आधी फ्राय करून घेते, म्हणजे उकडून पण घेते कधी कधी. बट आज टाईमच नाही भेटला त्यामुळे म्हटलं चला कापून फ्राय करून असे पण छान लागतात. त्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे छान चव लागतं साबुदाण्यामध्ये. त्यानंतर बटाटे उद्यायचे मस्त वाफेवर उद्यायचे कमी गॅसवर. तोपर्यंत म्हटलं चला आपण शेंगदाणे वगैरे ते भाजले होते ना ते वाटून काढू. तर मी काय करत असते, मिरच्या आणि शेंगदाणे एकट्ठीच वाटते, कारण त्याने टेस्ट छान येते साबुदाण्याला, पूर्ण मिक्स होतो साबुदाण्यामध्ये ते. त्यानंतर हे चालू होतं माझं, इकडं माऊचं चालू होतं मागं रडणं. ते बघा तिलाच दाखवत होते मी डान्स करून की शांत बसेल म्हणून. आणि ते मिक्सरचा आवाज आला ना खूप एन्जॉय करते, म्हणजे खूप त्याच्या मागच ओरडत असते. मिक्सरचा आवाज आला की त्याच्या मागं ओरडते, मिक्सर सारखंच. आणि अशाच गप्पा वगैरे चालल्या होत्या मस्त. म्हटलं चला व्हिडिओ पण काढूया. आणि काही गोष्टी मला नाही दाखवता आल्या कारण विसरले मी त्या गोष्टी मेन म्हटलं तर. आता इथे ना मी भांडे घासायला घेतले लगेच. म्हटलं चहा पाण्याचे काही असे मिक्सर वगैरे जे आपण वाटलं वगैरे, तर ते म्हटलं चला घासून घेऊया. आणि काही थोडेसे 1-2 ताटं रात्रीचे राहिले होते, म्हटलं चला भांडे घासून घेऊया. तर तिचं चालूच होतं रडणं रडणं. खूप आवाज येत होता व्हिडिओमध्ये म्हणून मी म्यूट केला आणि असं तुम्हाला सांगते. त्यानंतर मस्त कामं वगैरे आवरले मी. मला सकाळी जायचं होतं म्हणजे मंदिरामध्ये. म्हटलं चला अभिषेक वगैरे करू महादेवाचा, पण सकाळी काही जमलंच नाही. हे पण आले नाही घरी. इशूचे पप्पा पण आले नाही, कारण मला या 2-2 मुली घेऊन जायचं आणि परत ती पूजा पण नाही करू देत. मी जाते तशी रोज, पण पूजा करायची होती म्हटलं आज, तर मग हे आल्यावरच जाऊया म्हणलं. आणि इथं मग चाललंय ते माझे भांडे घासणं, काही तिच्यासोबत गप्पा मारणं. ती रडतच होती. तिचं म्हणणं राहतं की फक्त माझ्याजवळ बस. पण आता कामं सोडून तर नाही ना तिला घेऊन बसू शकत. कामं पडली तर कोण करणार आहे दुसरं. त्यामुळे म्हटलं चला आता पटपट भांडे घासून घेऊ, तिच्यासोबत गप्पा पण मारूया. नंतर भांडे झाले, ते माझे थोडेच होते, काही जास्त नव्हते. बघू शकता तुम्ही. व्हिडिओ कसा वाटतो मला नक्की सांगा. मी हळूहळू शिकते काय काय बनवायचंय, कसं बनवायचंय. तुम्ही पण बघतच असाल रोज काहीतरी नवीन दिसतंय म्हणून. तर इथं बघा, हे विसरले मी तुम्हाला दाखवायचं की साबुदाणा टाकला वगैरे सगळं. तर इथं अर्धा तर ऑलमोस्ट ऑलमोस्ट झाला होता साबुदाणा. त्यानंतर हे मावडी बसलं. माऊचं तर तिला आणून ठेवलं किचनवर. म्हटलं बस बाबा एकदाची. बसली होती मस्त बघत होती मला. तिच्या जवळच उभं राहावं लागतं, नाही तर ती कधी कढई धरेल ना तर तिचं सांगताच येत नाही. आणि त्यानंतर मी मस्त देवाला निवद वगैरे दिला. म्हटलं चला आता आपली पेटपूजा करूया. मग मी घेतलं खायला, या तुम्ही पण फराळाचं करायला.
त्यानंतर आम्ही निघलो होतो मंदिरात. तर इथे बघा, मला ना रोडवरचा व्हिडिओ काढायचा होता येताना, की मंदिर आमचं कुठे आहे, काय आहे. तर पण ना खूप चिखल झाला होता, पाऊस आला होता ना आमच्या इथं, तर खूप चिखल झाला होता. म्हटलं हे व्हिडिओ जर काढायला गेले ना तर मीच पडेन या चिखलामध्ये, इतका चिखल झालेला आहे. म्हटलं नकोच. पण येताना मी ना थोडंसं तुम्हाला दाखवायसाठी घेतलं थोडीशी क्लिप. पण काय झालं ना, तिथे ना खूप कुत्रे भुकत होते. तर म्हटलं चला बाबा पटापट यायचं एखादा मागं. त्यामुळे मी पटकन निघले तिथून. आणि तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि आता जस्ट आले मी घरी. घरी आले म्हटलं व्हिडिओ एंड करूया आपण. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हे बघा माझे माऊ, माऊ बाय कर, बाय बाय कर, ते नको आजू, बाय कर. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.